महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण पुनद नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर अभोणा पोलिसांची धडक कारवाई। 3 गुन्हे दाखल, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 चालक ताब्यात। महिला पोलीस अधिकारी योगिता कोकटे यांच्यासह अभोणा पोलिसांचे होते कौतुक। कळवण तालुक्यातील पुनद नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात अभोणा पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मोठी धडक कारवाई करत 3 स्वतंत्र गुन्हे दाखल केले। या कारवाईत एकूण 11,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भौतीगाव शिवार, वाझे आंबा परिसर आणि पुनद नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अभोणा पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत शासनाची कोणतीही परवानगी न घेता नदीपात्रातून वाळू उपसा करून महसूल बुडविल्याचे उघड झाले। पहिल्या कारवाईत भौतीगाव शिवारातील पुलाजवळून हिरव्या रंगाचा बिगर नंबरचा जॉन डियर ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्रॉस वाळूसह 3,56,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी चालक मनोज भगवान आहेरे राहणार काठरे तालुका कळवण याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टर चालक काळू भगवान आहेर यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसऱ्या कारवाईत वाझे आंबा गावाजवळील पुनद नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असलेला आणखी एक बिगर नंबरचा जॉन डियर ट्रॅक्टर पकडण्यात आला। चालक अशोक देवसिंग बर्डे राहणार भौती तालुका कळवण याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळूसह 3,56,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तिसऱ्या कारवाईत भौतीगाव शिवारात तीड गावांकडून येणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून MH41 BL 0602 क्रमांकाचा महिंद्रा युओ टेक ट्रॅक्टर अडविण्यात आलाय। चालक किरण सधू बर्डे याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टर मालक सचिन सधू बर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत 4,56,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 303(2), 3(5) तसेच खाण व खनिजे विकास व विनियम अधिनियम 1957 चे कलम 21(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस शिपाई आशिष बागुल, प्रशांत गवडी, विठ्ठल धोंगडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार SS वाघेरे करीत आहेत। अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना अभोणा पोलिसांच्या सलग कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे। प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू ठेवावा असा इशारा दिलाय। दरम्यान ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत असून अशाच प्रकारे पोलीस स्टेशन हद्दीतील इतर ठिकाणी धडक कारवाई करून हे अवैध धंदे बंद करावे अशी जोरदार मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।